या ठिकाणी रिंगणामध्ये आलेला संच आहे श्री जोगाई देवी नृत्य कला पथक, मुक्काम पोस्ट कांजुर्ली, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, शंभू राजू घराण्यातील ही मंडळी आहे. परीक्षकांनी नोंद घ्यायची आहे. श्री गणरायाला वंदन करून, माझी ग्रामदेवता श्री जुगाई मातेला वंदन करून, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून, माझे गुरुवर्य शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा, त्याचबरोबर गुरु समान सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांना शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो ओंकार, तुझे नाम स्मरितो, या शुभ प्रसंगी तुझा प्रणाम करीतो. तव नामाने दुर्व पुष्पे हरतो, नित्य संकटात तुझे देवा चरण मी धरतो. रसिकांच्या सेवेसाठी रणांगणी आलो, रसिकांच्या सेवेसाठी रणांगणी आलो.
गीत तुझे गाण्यासाठी धुंद मी झालो, गीत तुझे गाण्यासाठी धुंद मी झालो, गीत तुझे गाण्यासाठी धुंद मी झालो. रसिकांच्या सेवेसाठी रणांगणी आलो, रसिकांच्या सेवेसाठी रणांगणी आलो, गीत तुझे गाण्यासाठी रसिकांच्या सेवेसाठी रणांगणी आलो, रसिकांच्या सेवेसाठी रणांगणी आलो, गीत तुझे बोल श्री गणपती गजानन महाराज गाव दिवशी जुगाई माते बोल तू रे अखंड सोळीचा गोविंद नामदेव म्हणजे पांडुरंग गुरु शिवराम विठोबा रामचंद्र सुधाकर गुरु की जय कैलास सोनातानु गुरु प्रवीण सदा सुधाकर वस्ताद श्री जुगाई देवी नवतरुण नृत्य कला पथक काजुर्ली गोंडबरी वाडीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय
पार या भक्त संकटी तार गणेशा तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार मोह माया हे दार जय करती मद बेजार करती मद बेजार जय करती मद बेजार लाविती जीवाला कार जीव फिरविती दारोदार फिरविती दारोदार जीव फिरविती दारोदार सोडून सारा घे जगभार अरे तुझा से आधार गणदयेचे दार तुने बदला पार या भक्त संकटी तार गणेशा तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार गणदयेचे दार तुने बदला पार भक्त संकटी तार गणेशा तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार विद्येचा तू दाता तू सरस्वती वरदान सरस्वती वरदान तू सरस्वती वरदान सृष्टीचा तू विधाता या जनाची खान तुम्ही खान या जनाची खान मला भावे तुझा पुजती गुण काल फुलाचे हार उघड दयेचे दार तुनेही बदला पार या भक्त संकटी तार गणेशा तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार गणदयेचे दार तुनेही तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार सर्व जगाची आशा सुखी ठेवाई अभिलाषा ठेवाई अभिलाषा सुखी ठेवाई अभिलाषा जनपालका अविनाशा तू सूत्रधारी अवकाशा तू सूत्रधारी अवकाशा तू सूत्रधारी अवकाशा गणराया देवी पाया तुलावी कृपेची धार उघड दयेचे दार तुनेही बदला पार या भक्त संकटी तार गणेशा तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार गणेशे दार तुनेही बदला पार या भक्त संकटी तार गणेशा तुझाच जय जयकार तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार
बोले माझी माय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी हरिकृत्य मदती सांगशी जनाशी कुकर माहे करसी लाजना मनासे काळ तोट करून म्हणते उघडी होऊन कुठे पळते वस्त्र दिसे नाही गोदादूबाई बोले माझी माय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी कुठं हाय बोले माझी माय पदराखाली लपविते राधाबाई कुणाची ती कोण परगराची नार कोण हो शिरसी दुसऱ्याचे दार वार वार सासू मागे कौतुकाने लाड सांगे राग तुझ्यावर जाय गोदादूबाई बोले माझी माय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी कुठं हाय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी कुठं हाय विश्वासघात करता तुम्ही पोरी मस्करी होता म्हणता झाली चोरी बोप बोप ढोंग उठले माझे सगळे याने लुटले सोडून मोकलेच पाय गोदादूबाई बोले माझी माय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी कुठं हाय बोले माझी माय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी कुठं हाय छंद गोकुलाचा नित्य गोविंदाला बाजी पांडुरंग अति आनंदाला विठू शिवराम कवीचे काम गातो सुधाकर वाणी ही ठाम रामचंद्राची ठाय गोदादूबाई बोले माझी माय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी कुठं हाय बोले माझी माय पदराखाली लपविते काय राधाबाई राधाबाई तुझी जोडी कुठं हाय
एक रामायणातील कथा आपल्या समोर सादर करतोय. जाळून लंका करसी डंका शंका मुळची खोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा. जनता सांगे पलटा मागे केला श्रेयसी बोधना परिद्वारी श्री गमन करुणी करुण तयाची नोंदना अग्निकुंड झाले दंड सीता विकल्प सोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा. सजग झाला निंदक फलितो आपल्या सतीशी दोषितो डोहाळाचे बोल सीतेचे वनामध्ये संतोषितो इतर दासी न्या वनवासी लक्ष्मणारथ जोडा श्याम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा. वाल्मिक ज्ञानी बहुसुत ज्ञानी पूर्वीच केला लेखना ती सीतामाई आश्रम ठाई हजर झाली से ऐकना लवणी खुशे आले जन्मासी खातरी प्रश्न पोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा. पकडून घोडा आकडून बांधिला ठेविला वृक्षापासी लक्ष्मणाचा युद्ध चाले सर्वकडे रामासी गोविंद नामदेव कवींचा विषयी रस घेऊ तोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण घोडा. जाळून लंका करसी लंका शंका मुळती घोडा श्रीराम राया जाऊ द्या श्याम कर्ण 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 घोडा. बोल गणपती गजानन जागे
टाळ्या वाजवा आता. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला. छोटासा ब्रेक आला, टेक्निकल प्रॉब्लेम झालं, परंतु सुंदर कार्यक्रम सादर केला. मी रंगबाजी विभाग 2 यांना विनंती करेन की आपण आपली रंगबाजी 1 आपली तयारी आहे. नमस्कार. श्री जुगाई देवी नृत्य कला पथक यांचे जे वादक आहेत, खरोखर थोडस त्यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे. कारण की जेव्हा आहे ना, मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की इथे जेव्हा येता तुम्ही तेव्हा बॅलन्स केल्याशिवाय सुरुवात करूच नये. कारण की जे आम्हाला जे ऐकायला येते ना, ते तुमचा बाया एवढा लाऊड वाजतोय आणि चाटीचा तुमचा आवाज येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी तोड दिल्यानंतर जी आपल्याला उभ्या ढोलकीची साथ पाहिजे असते ती तर मिळतच नाही. म्हणजे काय तुमचं असं वाटतं की एकटाच ढोलकी वाजवतो, दुसरं वाजतच नाही. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे आहेत, हे मी तुम्हाला सांगू शकतो. बाकी तुम्ही तोड दिल्यानंतर जो बाज शक्तीतुऱ्याला पाहिजे आहे तो तुमच्याकडून मिळत होता. परंतु तुम्ही जेव्हा आडवी ढोलकी जेव्हा वाजवत होता ना, तेव्हा तुम्ही पिकअप वाजवता. तो धिंता आगे तगे नेता हे जरी क्लिअर असं जरी वाजवत धिंता आगे धात्रकडा जर येतच नसेल तर आपण वाजवच नाही. तो सिंपल वाजवा, पण ते क्लिअर वाजवा. असं क्लिअर ऐकायला आलं पाहिजे. बाकी सर्व ठीक आहे, पण ह्या गोष्टी मी प्रत्येकाला सांगू शकेल की तुम्ही येताना तेव्हा तुम्ही बॅलन्स करा. चाटी किती पाहिजे, बाया किती पाहिजे, त्याच्यानंतर उभी ढोलकी आपली त्या लेवलला आहे की नाही. कारण की जेव्हा तुम्ही तोड दिल्यानंतर जी वाजते ना, तुमची एकट्याची ढोलकी आहे, तुमची ती थर्डीची उभा बाज आपल्याला ऐकायला मिळतच नाही. त्याच्यामुळे नृत्य कलाकारांना किंवा यांना जो रंग भरायला पाहिजे ना, तो मिळत नाही. ही तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे. बाकी धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. त्याच्यानंतर कविता विभाग. जुगाई देवी नृत्य कला पथक यांनी आपल्या समोर आता स्पर्धेसाठी जो कार्यक्रम केलेला आहे, मला वाटतं ही मंडळी बरेच वेळा मीटिंगला आपण आले असेल, त्यांना स्पर्धेचे नियम वगैरे सगळे समजावून सांगितलेले असतील, तरी सुद्धा त्यांनी म्हणजे स्पर्धेमध्ये जी गाणी कशी असली पाहिजे त्याचं भान त्यांनी ठेवलेलं नाहीये. कारण गणामध्ये त्यांच्या ध्रुवपदाला 6 अक्षरे आहेत, नंतर 3 आहेत, नंतर 2 आहेत, नंतर 2 आहेत, नंतर 4 आहेत. म्हणजे जी जुळवणूक असते, जी पदाची काव्याची जुळवणूक असते, ती त्यांना करता आलेली नाही. आणि दुसरं म्हणजे गवळणीमध्ये त्यांनी अशी गवळण घेतली ना की आपण जी डबलवारीला गवळणी म्हणतो तशा पद्धतीची गवळण आहे. पदामध्ये विषय चांगला आहे. श्यामकर्ण घोडा जो सोडला तो विषय मस्त आहे, परंतु तो प्रश्नपद आहे. ते काय म्हणतात 3ऱ्या कडव्यामध्ये, लव आणि कुश आले जन्माशी हा तरी प्रश्न फोडा. म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? याच्यात प्रश्न फोडायला तुम्ही सांगताय का लव कुश जन्माला कसे आले ते सांगायचं आहे तुम्हाला? म्हणजे अशी पदं स्पर्धेसाठी गायची नसतात. हे जरा तुम्ही गुरुवर्यांकडून शिकून घ्या, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. रंगबाजी 2. हॅलो, नमस्कार मंडळी. आम्ही वेश, वाद्य, चाल, गायन, स्वर याच्यावर आम्ही निरीक्षण करतोय. एकंदरीत हा संच छान उत्तम आहे. मुलं एका उंचीची आणि छान ड्रेसिंग छान. बुवांचा आवाज उत्तम, शब्दफेक उत्तम होती. मात्र मध्ये मध्ये ते सोडत होते आणि त्यांना पुरेसा कोरस जो साथ द्यायला पाहिजे होता तो देत नव्हता. हे आमच्या निरीक्षणाला आलं. मुलं संच उत्तम होता, मात्र एनर्जी थोडी जर अजून असती तर अजून मजा आली असती. एकंदरीत छान त्यांचा परफॉर्मन्स आहे. धन्यवाद. नृत्य विभाग. हॅलो. प्रत्येक वेळी चालीचे जे प्रकार आहेत ना, ती पहिली चाल आहे, त्या पहिल्या चालीमध्ये 3 प्रकार देण्याचा प्रयत्न केलाय, दुसऱ्या चालीत देखील. परंतु सर्रास आतापर्यंत 4 संघ झाले. 4ही संघामध्ये चालीचे प्रकार जर बघायला गेलात ना, 9 प्रकार,
तर त्यामध्ये ढोंगणी हा प्रकार जास्त वापरला जातोय. पाऊंडा फिरून फिरून त्या तिथे ढोंगणीच्या इथेच येतात आहे. त्यामुळे हा ढोंगणीचा प्रकार जास्त वापरला जातोय. सर्वांनी जरा लक्ष द्यायचं आहे. पाऊंडा वगैरे हे मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. हॅलो. एकंदरीत संस्थेला 65 वर्ष झाली, परंतु शक्तिधुरा नेमकी कसा सादर करायचा अजूनही त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी पाठी राहत आहेत. म्हणून याच्या पुढं आपण एक प्रशिक्षण शिबिर सुद्धा घेऊ आणि मग या गोष्टी काही आहेत, चाळ म्हणा, कवन म्हणा किंवा रंगबाजी विभाग असेल, ढोलकी असेल, तर त्याचं नियोजन करू. अतिशय चांगल्याबद्दल आपण कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. आपलं अभिनंदन. आपल्या या सहभागी झाल्याबद्दल शाळ सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि ढोलकी देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहोत. आपले विभाग फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुशांतजी जाबरे साहेब यांचे सहक्रिय आणि मित्र, आमचे मित्र